महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महागड्या वस्तू नको, फक्त हवी मैत्री। साई आर्केडमध्ये कीर्ती शेळके आणि सोनाली सुरते यांनी मांडला मैत्रीचा सुदामा वाण। स्त्रिया एकमेकींचा हेवा दावा करतात, या समाजात रूढ असलेल्या समजाला छेद देत संभाजीनगर येथील सिडको कॉलनीतील साई आर्केड या सोसायटीत मैत्रीचा एक अनोखा सोहळा संपन्न झाला। मकर संक्रांतीचे औचित्य साधून सौ कीर्ती शेळके आणि सौ सोनाली सुरते या दोन मैत्रिणींनी केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे तर स्त्री शक्ती आणि एकजुटीचा संदेश देण्यासाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दिलेले वाण। आजच्या काळात महागड्या वस्तू देण्याची चढाओढ असताना कीर्ती शेळके आणि सोनाली सुरते यांनी सुदामाचे पोहे वाण म्हणून मैत्रीचे निखळ प्रतीक सर्वांसमोर ठेवले। ज्याप्रमाणे कृष्ण सुदामाच्या मैत्रीत पोहे हे प्रेमाचे प्रतीक होते, तसाच प्रेमाचा ओलावा सोसायटीतील प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण व्हावा, हा यामागचा शुद्ध हेतू होता। मकर संक्रांतीचा सण केवळ तिळगुळ वाटण्याचा नसून तो नात्यातील स्नेहाचा बंध घट्ट करण्याचा आहे। महिलांनी एकमेकींच्या यशात आनंद मानला आणि हेवादावा सोडला तर संकट काळात खरी स्त्री शक्ती उभी राहील, असा मोलाचा संदेश या दोन्ही मैत्रिणींनी दिला। केवळ औपचारिकता न पाळता स्त्रियांना आदर आणि सन्मान देणारा उपक्रम सिडको कॉलनी परिसरात चर्चेचा विषय ठरला। या कार्यक्रमामुळे साई आर्केड सोसायटीचे वातावरण अत्यंत मंगलमय झाले होते। तिळातील गोडवा ज्याप्रमाणे गुळामुळे वाढतो, तसाच गोडवा या हळदी कुंकू समारंभामुळे सोसायटीतील भगिनींच्या नात्यात पाहायला मिळाला। कीर्ती शेळके आणि सोनाली सुरते यांनी मांडलेला हा मैत्रीचा आदर्श इतर सोसायटीसाठीही प्रेरणादायी ठरला आहे। एकमेकींच्या प्रती ईर्ष्या न बाळगता प्रेमाचा ओलावा जपणारा हा साई आर्केडमधील सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्रीत्वाचा सन्मान होता। वस्तूपेक्षा मनाचे वाण मोठे असते, हेच या उपक्रमाने सिद्ध केले। या दोन मैत्रिणींनी जपलेली ही एकता आणि बंधुता समाजासाठी एक नवी दिशा देणारी ठरली असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, संभाजीनगर।